नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. यंदा हनुमान जयंती कधी आहे तुम्हाला माहिती आहे का? तर आज आपण त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आणि त्या दिवशी कोणते मंत्र म्हणायचे, पूजा केव्हा करायची तेही जाणून घेऊया. हनुमान जयंती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी हनुमान जन्माचा उत्सव मोठ्या जल्लोषात सर्वत्र साजरा केला जातो. श्रीरामावरील असीम भक्ती आणि त्यांच्या अफाट शक्तीसाठी ओळखले जाणारे हनुमान हे धैर्य, निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहेत. भारतातील आणि जगात अनेक देशात हिंदू हा दिवस मोठ्या श्रद्धेने साजरा करतात. यंदा हनुमान जयंती शनिवारी 12 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. 12 एप्रिल रोजी पहाटे 3:21 पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 13 एप्रिल रोजी पहाटे 5:51 ही तिथी संपणार आहे. हिंदू पंचांगानुसार हनुमानांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला होता. म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासून सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन आणि प्रार्थना केली जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. हा विधी सामान्यतः सूर्योदयाच्या पूर्वी सुरू होतो, कारण हा हनुमानांच्या जन्माचा तास मानला जातो. पहाटे भक्त हनुमान चालीसा म्हणतात आणि गूळ, केळी आणि खायच्या पानाचा प्रसाद देतात. अनेक भक्त या दिवशी हनुमानांचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभर उपवास सुद्धा करतात. आध्यात्मिक महत्व. श्री हनुमान हे रामायणातील एक महत्वाचं पात्र आहेत आणि ब्रह्मचर्य, निष्ठा, नम्रता आणि निर्भयता यांचं प्रतीक आहे. त्यांची पूजा केल्याने अडथळे दूर होतात, नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते आणि भक्तांमध्ये नवीन शक्ती संचारते असं मानलं जातं. तसेच हनुमान जयंतीला पूजा विधी करा. सकाळी लाल कपडे घालून उपवास करण्याचे व्रत घ्या आणि नंतर हनुमान मंदिरात जा. हनुमानजींना सिंदूर, तुळशीची पाने, लाल फुले अर्पण करा आणि बुंदीचे लाडू अर्पण करा. सकाळी आणि संध्याकाळी हनुमानजींच्या मंत्राचा जप करा. सुंदर कांड किंवा हनुमान चालीसाचं पठण अवश्य करा. तुपाचा दिवा लावा आणि कापूर लावून हनुमानजींची आरती नक्की करा. कुटुंबातील सदस्यांसह राम भक्ताचे गुणगान करा. आरतीनंतर घरभर दिवे लावा. तसेच हनुमानजींचं आवडतं फूल रुईचं फूल. हनुमान जयंती निमित्त भगवान हनुमानांना रुईचे फूल अर्पण करावे. हे फूल भगवान हनुमानांना खूप प्रिय आहे अशी मान्यता आहे. तसेच काळी उडीद डाळ आणि मोहरीचे तेल अर्पण करावे. यामुळे हनुमानजी प्रसन्न होतात. हनुमान जयंती निमित्त रुईचे फूल अर्पण करणे शुभ मानलं जातं. पण फूल अर्पण करताना लक्षात ठेवा की नेहमी सकाळीच अर्पण करा. फूल अर्पण करण्यासाठी सकाळ हा उत्तम वेळ आहे. लक्षात ठेवा की हनुमानांना कधी सुकलेलं फूल अर्पण करू नका. तसेच तुटलेलं किंवा खराब झालेलं फूल देखील अर्पण करणे टाळा. आणि तेल कोणतं? तर हनुमान जयंती निमित्त मंदिरात जात असाल तर मोहरीचं तेल घेऊन जा. असं करणं शुभ मानलं जातं. या तेलाचा दिवा लावल्यास आर्थिक समस्या देखील कमी होतात.